नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, इझी आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला आज आपण गणपती बाप्पांसाठी सुंदर आणि वेगळी अशी कंठी बनवायला शिकूया। सर्वात आधी एक केळीचे पान घेऊया आणि ते एका लहान पानाच्या आकारात कापून घेऊया। आता तगरीच्या कळ्याचे देठ कापून घेऊ। तगरीच्या कळ्या एक एक करून पानाच्या बॉर्डरला अशा प्रकारे शिवून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी 15 पानं तयार करायची आहेत। आता या फ्लेट शीटवर एका हिरव्या रंगाचा स्टोन चिटकवून घेऊया। त्याच्या बाहेरच्या बाजूला बॉल चेन लावून घेऊया आणि मग खड्याची चेन लावून घेऊया आणि पुन्हा एक बॉल चेन लावून घेऊया। आता कैचीच्या सहाय्याने हे कापून घेऊया। आता पुन्हा एक केळीचे पान घेऊया आणि ते अशा प्रकारे दुमडून घेऊन असे 2 गोल कापून घेऊ। आता सुई धागाच्या मदतीने एक एक करून तगरीच्या कळ्या अशा प्रकारे शिवून घेऊया। आता मध्यभागी जो आपण बटन तयार केलेला आहे ते चिटकवून घेऊया। आता एक एक करून ऑर्किडच्या पाकळ्या अशा वेगळ्या करून घेऊ। ज्या मोठ्या पाकळ्या आहेत आपण त्या इथे वापरणार आहोत। आता या ऑर्किडच्या पाकळ्याही शिवून घेऊयात।
आणि सुंदर असं हे फूल तयार करून घेऊया। आता जिप्सीच्या फुलांच्या आपण जोड्या बनवून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला 5 जोड्या बनवून घ्यायच्या आहेत। आता एक कार्डबोर्डची पट्टी घेऊया आणि ती कापून घेऊया आणि एक लहान पट्टी सुद्धा कापून घेऊ आणि स्टेपलरच्या सहाय्याने अशा पद्धतीने जोडून घेऊया। शोभेची पानं स्टेपलरच्या मदतीने जोडून घेऊया। आणि त्यावर जिप्सीच्या जोड्याही अशा गोलाकार पद्धतीने जोडून घेऊ। आता आपण पूर्ण पट्टीवर ही शोभेची पानं पसरून घेऊया आणि स्टेपलरच्या मदतीने जोडून घेऊ। आता आपण जी आधी लहान तगरीच्या कळ्यांनी जी पानं बनवली होती ती सुई धागाच्या मदतीने अशा प्रकारे शिवून घेऊया। आपण ही पानं स्टेपलरच्या सहाय्याने सुद्धा जोडून घेऊ शकता। आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने आपण ही पानं जोडून घेऊ। ऑर्किड आणि तगरीच्या कळ्यांचं जे सुंदर असं फूल बनवलं होतं आपण ते खालच्या बाजूला शिवून घेऊ। आता एक अशी ही मोठी ऑर्किडची पाकळी त्या पानाच्या मध्यभागी ते चिटकवून घेऊ। दोन पाकळ्यांच्या मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण एक सोनेरी रंगाचं फूल चिटकवून घेऊया। आता आपण लटकन तयार करून घेऊया। एका सुई धाग्यामध्ये एक मोती ओवून घेऊ, त्यावर एक ऑर्किडचं फूल टाकू आणि अजून 7 मोती त्यात ओवून घेऊ। आता हा ओवलेला भाग कंठीच्या खालच्या बाजूला मध्यभागी जोडून घेऊया। अशाच पद्धतीचे आपण अजून 2 लटकन सुद्धा कंठीच्या भागाला जोडून घेऊया।
आता आपण तगरीच्या कळ्यांचा गजरा बनवून घेऊया। सुईत एक एक करून अशा पद्धतीने तगरीच्या कळ्या ओवून घेऊ। आता हा ओवलेला भाग हलक्या हाताने दोऱ्यात सरकवून घेऊया। अशाच प्रकारे आपण पूर्ण गजरा बनवून घेऊया। अशाच प्रकारे आपण पट्टीच्या आकाराचा गजरा बनवून घेऊ। आता हा गजरा कंठीला जोडून घेऊया। सोनेरी रंगाची पट्टी घेऊया आणि ती मधून कट करूया। स्टेपलरच्या सहाय्याने ही पट्टी जोडून घेऊ। आता दोऱ्याला गाठ बांधून ही पट्टी जोडून घेऊया। अशा पद्धतीने आपली ही सुंदर आणि वेगळी अशी ही कंठी तयार झाली आहे। यंदाच्या गणेशोत्सवात तुम्ही ही कंठी नक्की तयार करून पहा, अतिशय सुंदर अशी दिसते। आणि जर तुम्हाला ही कंठी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। चला बाय।